अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, या व्हिडिओत आपण बातमी लेखन कसे करायचे हे पाहणार आहोत। कोणत्याही विषयावर बातमी लेखन करताना हे 5 मुद्दे विचारात घेणे महत्त्वाचे आहे। तर ते मुद्दे कोणते हे बघूया। पहिला मुद्दा आहे शीर्षक, म्हणजेच ज्या विषयावर आपण बातमी लेखन करणार आहोत त्या विषयाचे शीर्षक किंवा तो विषय सर्वात वरती लिहिणे महत्त्वाचे आहे, म्हणजेच कोणत्या विषयाची बातमी आहे हे वाचकाला समजेल। दुसरा मुद्दा आहे बातमीचा स्रोत, म्हणजेच ती बातमी कुणाकडून आपल्याला मिळाली आहे याचा संदर्भ लिहिणे महत्त्वाचे आहे, म्हणजेच आमच्या वार्ताहराकडून, आमच्या प्रतिनिधीकडून असे संदर्भ लिहिणे तितकेच महत्त्वाचे आहे। त्याखाली दिनांक व स्थळ, ज्या विषयावर आपण बातमी लेखन करत आहोत ती बातमी कोणत्या ठिकाणी आणि कुठे घडली याचा संदर्भ देणे तितकेच महत्त्वाचे आहे। उदाहरणार्थ सांगली, तारीख 15 नोव्हेंबर, म्हणजेच ते ठिकाण आणि तारीख लिहिणे महत्त्वाचे आहे। बातमीचा शिरोभाग, बातमीचा शिरोभाग या भागात शीर्षक वाचून वाचकाची झालेली उत्कंठा विस्तृत स्वरूपात पूर्ण केली जाते, म्हणजेच बातमीचे शीर्षक विस्तृत स्वरूपात लिहिले जाते। विस्तृत बातमी, म्हणजेच बातमी विस्तृत स्वरूपात पण मोजक्या शब्दात वाचकाला समजेल अशा स्वरूपात लिहिणे महत्त्वाचे आहे। मित्रांनो, बातमी लेखनाचे एक उदाहरण पाहूया। बातमी लेखनासाठी उदाहरण आहे की तुमच्या शाळेत साजऱ्या झालेल्या सावित्रीबाई फुले जयंतीची बातमी लिहा। तर इथे सर्वप्रथम बातमीचे शीर्षक मध्यभागी ठळक अक्षरात लिहिले आहे, जसे की विद्यामंदिर प्रशालेमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी असे शीर्षक ठळक अक्षरात मध्यभागी लिहिले आहे, जेणेकरून वाचकाला समजेल की बातमी कोणत्या विषयावर आहे। त्याखाली बातमीचे ठिकाण, दिनांक आणि बातमीचा स्रोत या गोष्टी नमूद केल्या आहेत। नाशिक, तारीख 4 जानेवारी आणि बातमीचा स्रोत आहे वार्ताहराकडून। मित्रांनो, 3 जानेवारी या दिवशी सावित्रीबाई फुले जयंती साजरी केली जाते, त्यामुळे बातमी लेखन करताना 4 जानेवारी ही तारीख इथे नमूद केली आहे। त्याखाली बातमी ही विस्तृत स्वरूपात कशी लिहिली आहे ते पाहूया। विद्यामंदिर प्रशालेमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी झाली। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेतील मुलींनी कार्यक्रमाचे आयोजन केले। शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची व्यक्तिरेखा साकारून त्यांचा शिक्षण प्रसाराचा प्रवास सर्वांसमोर सादर केला। समाजसेविका सौ छाया भोसले या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। शाळेचे मुख्याध्यापक श्री अमोल चव्हाण सर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले। प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण प्रसाराचे योगदान व्यक्त केले। प्रत्येक स्त्रीने घराबाहेर पडून समाजात स्वतःची वेगळी ओळख कशी निर्माण करावी याचे मार्गदर्शन त्यांनी केले। सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेवून आयुष्यात नेहमी पुढे जा हा संदेश त्यांनी मनोगतातून दिला। शाळेच्या शिक्षिका सौ वर्षा माने यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले। आयोजित स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। अशा पद्धतीने शाळेत साजऱ्या झालेल्या सावित्रीबाई फुले जयंती या विषयावर बातमी लेखन केले आहे।